नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला आलेत का सर्व? आले आपलं एक काम करायचंय, लिंक शेअर करायची, लाईक करायचंय. आज आपण बघणार आहोत अमरावती ग्रामीण पोलीस शिपाईचा पेपर 2023 त्यामधले अंकगणिताचे प्रश्न. चला आल्या पटकनी फास्ट मध्ये लिंक शेअर करून टाकायची, लाईक करून टाकायचंय. मग आपला सुरुवात होणार. ठीक आहे, चला तुम्ही लिंक शेअर करा. तोपर्यंत टिक्कर मराठीचा रिझल्ट पहिल्याच वर्षी पहिल्याच धडाक्यात 260+ रिझल्ट आहे. ह्या वर्षी तर पोलीस भरतीमध्ये आपलाच गुलाल असणार, टिक्कर मराठीचाच. या वर्षी इथं असे 2-3 स्लाइड भरून जातील एवढा रिझल्ट असणार आहे आपला. टार्गेट आपलं फिक्स करा आणि त्यानंतर दररोज रिव्हिजन करायची. आपलं 100 डेज चॅलेंज ज्याची कन्सेप्ट क्लिअर, त्याचं 100 डेज चॅलेंज जर त्यांनी केलं, बस रिझल्ट आपलाच. कळले? केले लिंक शेअर? व्हेरी गुड. चला 100 डेज चॅलेंज आपलं चालू आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? फक्त एकच काम, 5 लाख सबस्क्रायबर करायचे आणि त्यासाठीच आपल्याला दररोज लिंक शेअर करायचे, लाईक करायचे. केले? चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1.2 अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 चा प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 0.75, 7.5, 7.05 आणि 75. किती लिहायचं उत्तर? आता भरपूर जण काय करतात, 1 2 3 4 घरं सोडून पॉइंट आहे का? कुठं नाहीये. तर तसं नाही करायचं. पॉइंट असलं तर काय टेन्शन घ्यायचं नाही, सरळ सरळ गुणाकार करायचा, तेवढं घर सोडून पॉइंट देऊन टाकायचं. काय करायचा? गुणाकार. आता बघा, 25 गुणिले 25 किती झालं? 625 गुणिले 12. गुणाकार सर्व करून ठेवा पहिला. 12 पंचे 60, 12 दुने 24 आणि 6 30, 12 सग 72 आणि 3 75. किती घर सोडून पॉइंट आहे? 1 2 3 4, 4 घर सोडून पॉइंट. म्हणजेच उत्तर काय आलं? 0.75. ऑप्शन नंबर 1. भरपूर जणांनी 2 लिहिला असेल, कोणी 3 लिहिला असेल, कोणी 4 सुद्धा लिहिला असेल. किती आले उत्तर? 0.75. समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघूया. 0.6 चा वर्ग वजा 0.3 चा वर्ग बरोबर किती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 0.9, 0.3, 0.27 आणि 0.027. किती लिहायचं उत्तर? करा प्रयत्न करा. तुम्ही तर एवढे हुशार झालेत का प्रश्न वाचल्या उत्तर सांगतात. जे दररोज येणारे विद्यार्थी आहेत, ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, प्रश्न बघितला का उत्तर किती आलंय बघा. पॉइंट असेल काहीच टेन्शन घ्यायचं नाही, काहीच नाही, सरळ पॉइंट नाहीये समजायचं. काय आहे? 6. 6 चा वर्ग किती? 36 वजा 3 चा वर्ग किती? 9. 36 मधून 9 गेले, किती उरतात बघा? 16तून 9 गेले, 7 उरले, 3तून 1 गेला 2, किती आले? 27. आता काय करायचे? वर्ग करताना पॉइंटचा एक घर असेल तर 2 घर होणार. कळलं? मग आता 2 घर सोडून पॉइंट देऊन टाका. म्हणजेच काय आलं उत्तर याचं? 0.27. नाही समजलं? बघा, 0.6 चा वर्ग काय आला असता? 0.36 आला असता. 2 घर सोडून पॉइंट. 0.3 चा वर्ग काय आला असता? 0.09 आला असता. 2च घर सोडून पॉइंट आला असता. यांची वजाबाकी किती आली असती? 0.27च. कळलं? ऑप्शन नंबर 3. समजलं का? ते तुम्हाला डायरेक्ट सांगितलं. हे डायरेक्ट कधी येईल? जेव्हा तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तेव्हा. पॉइंटचा वर्ग करताना जर 1 अंक सोडून असेल पॉइंट, तर वर्ग करताना 2 अंक होतात. 2 अंक सोडून पॉइंट. जर पॉइंटच्या राईट साइडला 2 अंक असतील तर वर्ग करताना 4 अंक सोडून पॉइंट द्यावा लागतो. ही कन्सेप्ट क्लिअर? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघूया. 273 स्टार 4 या संख्येला 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणती संख्या किंवा कोणता अंक वापरला जाईल?
अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 चा प्रश्न आहे. ऑप्शन बघा 3, 2, 4, 7. काय लिहायचं उत्तर? आता ह्याचं उत्तर येण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी 11ची कसोटी माहिती पाहिजे. 11ची कसोटी काय सांगते? एकाडेक संख्यांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता एकाडेक संख्या म्हणजेच काय? एक सोडून एक संख्या. म्हणजे बघा इथं 2 आहे, 7 आहे, 3 आहे, स्टार आहे आणि 4 आहे. एक सोडून एक संख्या. ही संख्या, ही सोडली, ही संख्या, ही सोडली आणि ही संख्या. सगळ्यांची करा बेरीज आणि त्याच्यातला फरक बघा. आता सोडलेल्या संख्या आहेत त्यांची बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. इथे किती आहेत? 7. वजाबाकी किती आली पाहिजे? 0. मग 7 आहेत, 7 मध्ये जर इथं 2 मिळवले तर किती होते? 9 होते. 9तून 9 गेला 0. म्हणजे स्टारच्या जागी कोणता अंक असणार? 9. कोणता अंक असणार? 2. स्टारच्या जागी 2 अंक टाका आणि 11ने भाग द्या. पूर्ण भाग जाणार, निशेष भाग जाणार, बाकी 0 येणार. कळली 11ची कसोटी? एकाडेक संख्येच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. कळलंय? पुढचा प्रश्न. एका बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग 42 किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 33 किलोमीटर प्रति तास आहे, तर त्या प्रवाहाचा वेग किती? ग्रामीण पोलीस शिपाई, अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 4.5, 4, 3.5 आणि 2.5. सगळ्यात महत्वाची काय आहे इथं? कन्सेप्ट. संथ पाण्यातील वेग काढायचा असेल आणि प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर काय करायचं? संथ पाण्यातील वेग काढायचा असेल तर प्रवाहाच्या दिशेचा वेग विरुद्ध दिशेचा वेग या दोघांची बेरीज भागिले 2. आता प्रवाहाचा वेग काढायचा म्हणजे पाण्याचा वेग काढायचा असेल तर काय करायचंय? प्रवाहाच्या दिशेचा वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग भागिले काय करायचे? 2. कळले? 12तून 3 गेले 9 उरले, 4तून 4 गेले 0. 9 भागिले 2 किती आलं? 4.5 किलोमीटर प्रति तास. कळलं? किती आलं? 4.5 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर 1. समजलं का सगळ्यांना? जर तुम्हाला प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने यांची वजाबाकी भागिले 2. संत पाण्यातील स्थिर पाण्यातील बोटीचा वेग काढायचा असेल तर प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने यांची बेरीज आणि भागिले 2. कळले? समजलं का? पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरती 2024 साठी आपली नवीन टार्गेट बॅच क्रमांक 10 चालू झालेली आहे. यामध्ये 2 पार्ट आहेत जे तुम्ही घेऊ शकता. एक म्हणजे लाईव्ह बॅच आहे, ती आहे 999 रुपयाची. यामध्ये लाईव्ह बॅच आणि रेकॉर्डेड बॅच एवढंच भेटेल फीचर. कॉम्बो बॅच जबरदस्त बॅच आहे. या बॅचची किंमत आहे 2500 रुपये विथ एक्स्ट्रा फीचर. एवढे फीचर आहेत, भरपूर फीचर. 2500 रुपयाचे. काही डिस्काउंट चाललं असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा, विचारून घ्या. डिस्काउंट मध्ये भेटत असेल घेऊन टाका लवकरात लवकर. टाका एकदाच घेऊन व्हा एकदम मोकळे, बिंदास. कन्सेप्ट क्लिअर, टॉपिक क्लिअर, मग तुमची जागाही क्लिअर. कळलं? ऑफिस नंबर पाहिजे असेल ऑफिस नंबर घ्या 8233007373. या नंबरला कॉल करा. काही अडचण असली विचारून घ्या, काही डिस्काउंट चाललंय विचारून घ्या. ठीक आहे? नाही भेटलं डिस्काउंट माझं नाव घ्या, भेटून जाईल. कळले? आता बघा या कॉम्बो बॅच मध्ये काय काय फीचर आहेत? एवढे सर्व फीचर आहेत. या बॅच मध्ये फक्त 4 तास लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर, बस एवढंच आहे. या कॉम्बो बॅच मध्ये तुम्हाला दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, स्पेशल PYQ, MCQ, टॉपिकनुसार PDF, 10 ई बुक भेटणार. सर्व विषयांचे 2-2 बुक, सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह. त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी पुस्तक भेटणार. तुम्हाला 100 प्रश्नपत्रिका भेटणार. सरावासाठी डाऊट सेशन होणार आणि कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट भेटणार. एवढं सगळं जर केलं बाहेर कुठं काय बघायची गरजच नाही पडणार. कळलं? ज्याला पाहिजे असेल लवकरात लवकर घेऊन टाका. नक्कीच फायदा होणार, नक्कीच 100%. पुढचा प्रश्न बघा. एक गाडी 5 तासात 400 किलोमीटर पुढे जाते
तर त्याच वेगाने ती गाडी 7 तासात किती किलोमीटर अंतर जाईल? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 520, 540, 560 आणि 580. किती येईल याचं उत्तर? बघा 5 तासात एकदम सिंपल कन्सेप्टने सांगतो. इकडे लिहितो तास, इकडे लिहितो किलोमीटर. बघा 5 तासात किती जाते? 400 किलोमीटर. तर 7 तासात किती किलोमीटर जाईल? कारण वेग काय तोच आहे. काय होणार इकडे? तिरकस गुणाकार. 400 गुणिले 7 भागिले 5. 5 8 40, 0 8 7 56 आणि 0 म्हणजे किती किलोमीटर जाणार? 560 किलोमीटर. ऑप्शन नंबर 3. कळलं? 5 तासामध्ये जर 400 किलोमीटर जाते म्हणजे एका तासाला जाते ती 80 किलोमीटर. 7 तास चालल्यावर कुठं जाईल ती? डायरेक्ट 560 किलोमीटर. तिथंच थांबल, मध्ये आधी थांबणारच नाही. कळले सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. वर्गमुळात 121 अधिक वर्गमुळात 100 अधिक वर्गमुळात 64 अधिक वर्गमुळात 81 बरोबर किती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ज्यांचे वर्ग पाठ ना त्याचे तोंडीच उत्तर काढतील, पेन हातात घेणार पण नाही, एवढे खतरनाक आहेत विद्यार्थी. किती आलं उत्तर? व्हेरी गुड, शाबास, जबरदस्त, खतरनाक. 121 म्हणजे 11, 100 म्हणजे 10, 64 म्हणजे 8 आणि 81 म्हणजे 9. सगळ्यांची बेरीज किती आली? 38. जबरदस्त, हुशार झालेत सगळे. यावेळेस मेरिट एकदम खतरनाकच लागणार आहे. कळलं? किती आले? 38. छान. पुढचा प्रश्न. वर्गमुळात 1.44 छेद x बरोबर 0.1 तर x बरोबर किती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 1.44, 114.4, 144 आणि 1440. किती याचं उत्तर? जबरदस्त रे, खतरनाक आहेत तुम्ही. प्रश्न वाचला की लगेच उत्तर. पाठच झाले दादा. एवढ्या वेळा प्रश्न ते रिपीट होतात. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरून 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 प्रश्न तुमच्याकडेच येतात. कळले? व्हेरी गुड. आता काय करायचं बघा. सगळ्यात पहिलं अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं? सगळ्यात पहिलं वर्गमूळ चिन्ह काढून टाकायचं. सोपी पद्धत सांगतो. वर्गमूळ चिन्ह काढायचं. बघा वर्गमुळात 1.44 छेद x बरोबर 0.1. काय करायचं? बरोबर चिन्हाची डावी बाजूला जी क्रिया केली तीच क्रिया उजव्या बाजूला करायची. राग आला नाही पाहिजे बाबा. इकडे जे केलं तेच तिकडे करायचे. इकडे 100 रुपये दिले ना, इकडे पण 100च द्यायचे. इकडे वर्ग केला ना, इकडे पण वर्गच करायचा. आता वर्गमूळ चिन्ह घालवायचं असेल तर वर्ग करावं लागल. वर्ग करावं लागल डाव्या साईडला, मग उजव्या साईडला सुद्धा वर्गच करायचा. वर्ग केलं, वर्गमूळ चिन्ह गेलं, काय राहिलं? 1.44 छेद x बरोबर इकडे वर्ग केला तर काय होतंय? फक्त 1 चा वर्ग 1, एक घर सोडून पॉइंट असेल. वर्ग करताना काय होतात? 2 घर सोडून पॉइंट येतात. म्हणजेच काय आलं? 0.01. आता काय करायचं तुम्हाला? x ची किंमत काढायची. x ला घ्या इकडं, ह्याला आणा इकडं. म्हणजेच काय होणार बघा? x बरोबर 1.44 भागिले 0.01. वरती पण पॉईंट 2 आहेत. पॉईंटच्या राईट साईडला 2 अंक आहेत, खाली पण 2 अंक आहेत. डायरेक्ट पॉईंट कॅन्सल, जागेवर कॅन्सल. वरती 2 खाली 2 असेल कॅन्सल, वरती 3 खाली 3 असेल कॅन्सल, वरती 4 खाली 4 असेल कॅन्सल. जागेवर डायरेक्ट संख्या लिहायच्या. 144 छेद 1 म्हणजे काय येणार उत्तर? 144च येणार. x बरोबर काय आलं? 144. ऑप्शन नंबर 3 येणार. 1 येणार नाही आणि 2 येणार नाही आणि 4 तर बिलकुल येणार नाही. किती येणार? ऑप्शन नंबर 3, 144. समजलंय? कन्सेप्ट क्लिअर होता तिथंच. एकदा आलं विषय संपला गणिताचा. पुढचा प्रश्न बघा. 1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 144, 153, 162, 171. आता सर्व संख्या म्हणजेच काय करायचं तुम्हाला? नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे.
नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल, कोणत्या संख्यांची बेरीज करायची असेल, तर सर्वात आधी त्यांच्या दरम्यान एकूण संख्या किती, 1 ते 17 मध्ये किती संख्या आहेत, 17च भेटल्या आपल्याला संख्या. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. 17 ने 1 18 भागिले 2 गुणिले 17. 2 9 18, 17 9 किती, 153. 17 9 5300, 153. मग 1 ते 17 या सर्व अंकांची बेरीज किती, 153. का करत बसणार 1 ते 17 अंक लिहिणार आणि बेरीज, वेळ कमी आपल्याकडे, अशा पद्धतीने सोडवायचं. मग 1 ते 17 काय, 1 ते 100 आले तरी सुद्धा करता येईल. काय करायचं, सगळ्यात आधी या दोन संख्यांमध्ये किती संख्या त्या काढायच्या. आता 1 पासून सुरुवात आहे म्हणून सोपं आहे. मध्ये आधी आलं तर काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस 1 करायचा, तुम्हाला एकूण संख्या भेटून जातील. मग पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, आलं उत्तर. समजलंय, जबरदस्त. पुढचा प्रश्न बघण्याआधी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी शिपाई, चालक, कारागृह, SRPF, बॅट्समन सगळ्यांसाठी आपला टिक्कर मराठीचा ठोकळा आलेला आहे. टिक्कर मराठी ऍप वर जायचं, टिक्कर मराठीचा ठोकळा घेऊन टाकायचा. यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य सामान्य विज्ञान सगळ्या टॉपिकचे 10,000पेक्षा जास्त प्रश्न उत्तर आहेत. ज्यांचे टॉपिक क्लिअर झाले असेल त्यांच्या सरावासाठी एकदम बेस्ट, खतरनाक आहेत. प्रत्येक टॉपिक वर प्रत्येक टाइपचे भरपूर उदाहरण आहेत, भरपूर 50-50 60-60 उदाहरण आहेत. तेवढं उदाहरण केलं तर बाहेर कुठंच काही बघायची गरज लागणार नाही. कळलं, ज्याला पाहिजे असेल ठोकळा घेऊ शकता, जबरदस्त आहे. पुढचा प्रश्न बघा, एका संख्येला 32 ने भागले असता भागाकार 75 येतो, बाकी 28 उरते, तर ती संख्या कोणती. अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 24 24, 28 28, 24 28, यापैकी नाही. काय लिहायचं उत्तर सांगा. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कन्सेप्टच इथंच क्लिअर करतो. कोणती संख्या आहे माहिती का, नाही माहिती. त्या संख्येला कितीने भागले, 32 ने. कितीचा भागाकार आला, 75चा. बाकी किती उरली, 28. काय करायचंय, जो भागाकार आलाय त्यांनी गुणायचंय, मग तुम्हाला ती संख्या भेटेल. ती बाकी प्लस केल्यानंतर, कारण ती बाकी उरलेली आहे, ती काय करायला लागेल, प्लस, तेव्हाच ती बाकी उरेल ना. आता या दोघांचा गुणाकार केला म्हणजेच 32 ने याला भाग पूर्ण गेला, बाकी उरली पाहिजे ना, ती बाकी काय करायला लागेल, प्लस. म्हणजेच काय करायचं इथं, 32 गुणिले 75, 5 दुने 10, 1 हातचा, 3 5 15, 7 दुने 14, 14 आणि 15 15 30, 3 हातचे, 7 त्रिक 21, 3 गुणाकार परत करू. 5 दुने 10, 1 हातचा, 3 5 15, 7 दुने 14, बेरीज 5 आणि 4 9 1 10, 1 हातचा 3 30 आले, 3 हातचे, 7 त्रिक 21, 21 आणि 3 किती आले, 24. 2400 प्लस काय करायला लागेल, 28. किती आले, 24 28. ही असणार ती संख्या, ऑप्शन नंबर 3. 24 28 या संख्येला जर तुम्ही 32 ने भाग दिला, भागाकार येणार 75चा, बाकी उरणार 28. समजली कन्सेप्ट, कळलं. चला, ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल लाईक करून टाका बरं फास्ट मध्ये. फक्त तो बाहेर जाऊन थंब आहे ना तो काळा करून यायचंय, बस एवढंच, बाकी काय नाही. कळले, समजलं सगळ्यांना. पुढचं बघा, एका चौरसाची परिमिती 84 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 441, 221, 21 चौरस सेंटीमीटर आणि 289. हे तर प्रश्न तुम्ही असेच तोंडी सोडवणार, तोंडी. चौरसाची परिमिती म्हणजेच काय, 4 गुणिले बाजू किती आहे, 84. 4 ने भाग दिला, 4 दुने 8, 4 1 4, 21 आली बाजू. चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे 21 चा वर्ग किती, 441 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1. जबरदस्त पोरं झालेत, जबरदस्त, खतरनाक झालेत, खतरनाक.
पुढचा प्रश्न, तीन संख्यांपैकी पहिली व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर 3:5 आहे, दुसरी व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 3:4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 60, 36, 32 आणि 40. काय लिहायचं उत्तर? असे प्रश्न तर कच्चे खात असेल ना, खतरनाक झालेत रे, खतरनाक प्रश्न. वाचल्या वाचल्या उत्तर देतात पोरं, जबरदस्त. यावर्षी मिरिट पोलीस भरतीमध्ये खतरनाक टॉपला जाणार, एकदम टॉपला. आपलेच प्रश्न येणार म्हणजे येणार. एकदा पेपर झाल्यावर भेटायचंय, सांगायचं सर आपले हे प्रश्न आले होते. बघा काय सांगितलंय, तीन संख्यात लिहून टाका, पहिली, दुसरी, तिसरी. याचं गुणोत्तर सांगितलं त्याच्या खालीच लिहून टाकायचे. पहिल्या आणि दुसरीचं काय 3:5, पहिल्याच्या खाली 5, 3, दुसऱ्याच्या खाली 3, दुसऱ्याच्या खाली 5. दुसरी आणि तिसरी, दुसरीचं गुणोत्तर 3, दुसरीच्या खाली, तिसरीचं गुणोत्तर 4, तिसरीच्या खाली. रिकाम्या जागा भरा. इथं काहीच नाही, 3 रिपीट, इथं काहीच नाही, 5 रिपीट. करा गुणाकार. 3 त्रिक 9, 5 चोक 20. दोघांचाच करायचंय, दुसऱ्याचा काही संबंध नाहीये, विचारलेलं नाही. आता तिसरी संख्या काय सांगितलंय, 80 आहे. किती पट आहे? 4 पट. मग ही सुद्धा 9 नसून किती असणार आहे? 4 पट. म्हणजेच 9 चोक 36. किंवा 9 ने भाग जाणारी संख्या कोणती? इथं फक्त एकच आहे, 36. ऑप्शन नंबर 2. समजलंय? आपल्याला कोणत्या पद्धतीने कोणत्या टाइपने सोडवायचं ह्याला काही अर्थ नाही. किती कमीत कमी वेळात सोडवतो आणि योग्य उत्तर, ह्याला मार्क आहेत. समजलं? नाही तर काय करणार, 20 बरोबर 80, तर 9 बरोबर किती? तिरकाच गुणाकार, तेच येणार. 20 चोक 80, 9 चोक 36. समजलंय? पुढचा प्रश्न, 72 स्टार अधिक 2 स्टार 4 अधिक 4 2 स्टार बरोबर 1 स्टार 8 9. तर स्टार बरोबर किती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. काय लिहायचं उत्तर? एकदम खतरनाक, एकदम बेसिक, एकदम सोपी ट्रिक सांगून देतो. अशा प्रकारचं कोणतंही गणित येऊ द्या, कोणतंही, 0 मिनिटात उत्तर, काही सेकंदात. त्याचा स्पीड वाढला असेल तो मोजून 10 ते 15 सेकंदात उत्तर सांगाल. तुम्ही तर खतरनाकच झालेत आता. काय करायचं, सर्वात आधी संख्या लिहून घ्यायची. काय संख्येत? 72 स्टार. जिथं स्टार आहे तिथं स्टारच लिहून टाका. पुढं काय, 2 मध्ये स्टार आहे, नंतर 4 आहे, नंतर 4 आहे, मध्ये स्टार आहे, नंतर 2 आहे. बेरीज किती आहे? 4 अंकी आहे. 4 अंक लिहायचे. पहिला अंक 9, दुसरा अंक 8, तिसरा अंक स्टार आणि शेवटचा अंक 1. आता काय करायचं, स्टार कसा शोधायचा? ऑप्शन मधून घ्यायचाच नाही. बघा इथं 4 आणि 2 6. किती मिळवल्यानंतर 9 येतील? 3 मिळवल्यावर आला 3. संपला विषय. ऑप्शन नंबर 3. पाहिजे तर ज्या ज्या ठिकाणी स्टार आहे त्या त्या ठिकाणी 3 टाकून बघा, उत्तर येणार. इथं 3 आहे, इथं पण 3 टाकला, इथं पण 3, इथं पण 3. येतोय का नाही आता बघायचं. काय आलं? 4 आणि 2 6 आणि 3 9. आता इथं बघा 3 3 6 आणि 2 8. आला का 8? स्टारच्या जागी बघा आपण 3 टाकले, 3 3 6 2 8. पुढे बघा 7 आणि 2 9. 9 9 4 किती? 13. आले का 13? आला का 3? समजली पद्धत? जबरदस्त, खतरनाक. स्टार काढायची पद्धत समजलंय सगळ्यांना? अरे कळलंय का? एकदम सोप्या पद्धतीने अशा प्रकारचं कोणतंही गणित येऊ दे ना, काही सेकंदात येतंय बघा. फक्त संख्या व्यवस्थित लिहायच्या. कळलंय? पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरती 2024 साठी ज्यांचाही अभ्यास झालाय पूर्णपणे, यांचे सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत, त्यांच्यासाठी खास आहे. यांच्या सर्व टॉपिकच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असेल त्यांच्यासाठी खास. दररोज रात्री 8 वाजता, दररोज सोमवारी तुम्हाला काय भेटणार? 25 प्रश्न मराठी व्याकरणचे. मंगळवारी काय भेटणार? बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न.
बुधवारी काय भेटणार? सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न. गुरुवारी काय भेटणार? 25 प्रश्न अंकगणिताचे. आपले प्रश्न गुरुवारीच भेटणार 25. शुक्रवारी काय भेटणार? चालू घडामोडीचे सुद्धा 25 प्रश्न. आणि शनिवारी काय भेटणार? 100 प्रश्न. यामध्ये सगळं आलं. मग मराठी आलं, बुद्धिमत्ता आलं, सामान्य ज्ञान, अंकगणित, चालू घडामोडी, सगळेचे सगळे 100. हे सर्व तुम्हाला भेटणार एका महिन्यासाठी. त्यासाठी तुम्हाला काय करायचं? 99 रुपयाची ही मॉक टेस्ट विकत घ्यायची. ज्याची कन्सेप्ट क्लिअर असेल त्यांच्यासाठी खास. कन्सेप्ट क्लिअर असेल तुमचे बघा दररोज टॉपिक सुद्धा क्लिअर होणार. दररोज तुम्हाला काय होणार? सोमवारी भेटणार 25 प्रश्न मराठी विषय क्लिअर. मंगळवारी भेटणार बुद्धिमत्ता विषय क्लिअर. बुधवारी तुमचं सामान्य विज्ञान सामान्य ज्ञान क्लिअर. त्यानंतर अंकगणित क्लिअर. त्यानंतर चालू घडामोडी क्लिअर. आणि त्यानंतर 100 प्रश्नपत्रिका, एक प्रश्नपत्रिका 100 प्रश्न, ऑल सब्जेक्ट क्लिअर. कळलं? याच प्रकारे अभ्यास करा, सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. सोमवारी आहे ना, मराठी व्याकरण घ्या, बुद्धिमत्ता घ्या, नंतर सामान्य ज्ञान, अंकगणित, चालू घडामोडी 100. शनिवारी काय करायचं? सगळं पूर्ण पेपर भेटणार. या पद्धतीने अभ्यास केला तुम्हाला पैकीच्या पैकी पडणार म्हणजे पडणार. काय ह्याच्यात हेच नाही, नो डाउट. टिक्कर होगा साथ तो क्या फिकर की बात. कळले? जबरदस्त आहे. घेऊन टाकायचंय. 99 रुपये कुठं वाया जात नाही आपले. दररोज तुमचे सर्व विषय सुद्धा क्लिअर होणार आणि शनिवारी तुम्हाला टेस्ट सुद्धा भेटणार. समजून जाणार आपला अभ्यास कुठपर्यंत आहे. चला पुढचा प्रश्न बघा. 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? अमरावती ग्रामीण शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 16, 15, 12 आणि 14. किती येईल याचं उत्तर? जबरदस्त विद्यार्थी, जबरदस्त तयार झालेले आहेत, एकदम तयार आहेत. फक्त वाट बघतात कधी एक्झाम आहे, एवढे तयार झालेत. प्रश्न बघितला का? उत्तर बघा. काम तेच आहे, काम तेवढंच आहे. काय करायचं? सरळ सरळ 10 मजूर 12 दिवस छेदस्थानी 8 मजूर किती दिवस? भाग द्यायचा आहे. 4 दुने 8, 4 त्रिक 12, बे 1 बे, बे 5 10. किती आलं? 5 त्रिक 15. किती दिवस लागणार रे? 15 दिवस. ऑप्शन नंबर 2. समजलाय? क्लिअर? पुढचा प्रश्न. पिता पुत्राच्या आजच्या वयांची बेरीज 38 वर्ष आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 22 वर्ष असेल तर मुलाचे त्यावेळेचे वय किती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 12, 15, 17 आणि 19. आता बघा हा प्रश्न तुम्हाला 2 प्रकारे सोडवता येईल. ज्याची कन्सेप्ट क्लिअर असेल तो सुद्धा, ज्याची कन्सेप्ट क्लिअर नसेल तो सुद्धा. प्रश्न वाचून, प्रश्न समजून, प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय त्यानुसार. प्रश्नामध्ये काय दिले? पिता व पुत्र. समजा हा मुलगा आणि हा त्याचे वडील, या दोघांची बेरीज किती? 38. आता इथं तुम्हाला दिसलं असेल 7 वर्षानंतर दोघांमधील फरक किती आहे? 22. 7 वर्षानंतर फरक 22. किती वर्षानंतर किती वर्ष आधी त्यांचा फरक काय राहणार आहे? समानच राहणार, तो चेंज होणार नाही. जो पण फरक आहे तो वजा करून घेतला. किती आले? 8तून 2 गेले 6, 3तून 2 गेला 1, 16. हे काय असणार? दोघांचे अर्धे अर्धे. म्हणजे इथं 8 इथं 8, म्हणजे मुलाचं वय 8 आणि वडिलांचं वय काय होणार? 22 आणि 8 30. कळलं? दोघांची बेरीज केली किती आली? 30. आणि दोघांमधला फरक किती आला? 22. आता हे 8 वर्ष आहे, हे कधीच आहे? सध्याच आहे. त्यांनी काय सांगितलंय? 7 वर्षानंतर. त्यांनी विचारले त्यावेळेस, कोणत्या वेळेस? 7 वर्षानंतरचं वय. मग मुलाचं काय येणार? 7 आणि 8 किती आलं? 15. मुलाचं वय किती आलं? 15 वर्ष. समजलं? याची कन्सेप्ट क्लिअर, बेसिक क्लिअर, तो या पद्धतीने सोडवल. दुसऱ्या पद्धतीने सांगतो बघा. सेम सेम गणित. प्रश्न ज्याला समजलाय तो सुद्धा सोडवल. काय करायचं आता? इथं काय करायचंय बघा. 15 सूत्र येणार. दोन्ही पद्धतीने तुम्हाला म्हटलेलं सांगतो, दोन्ही पद्धतीने. पहिली पद्धत ज्याला समजली नसेल
आता त्याच्यासाठी दुसरी पद्धत, दोघांच्या वयांची बेरीज किती? 38. 7 वर्षानंतर काय होणार आहे? वडिलांचं पण वय 7 वर्ष वाढेल, मुलाचं पण वाढेल, दोघांना मिळून किती 14 वर्ष वाढणार आहे. म्हणजेच 7 वर्षानंतर दोघांच्या वयांची बेरीज किती होणार? 8 आणि 4 12, 3 आणि 2 5, किती झाले? 52. तेव्हा त्यांच्यामध्ये फरक 22चाच असणार. मग ते जो फरक आहे तो फरक सध्या बाजूला काढून टाकला, किती आले? 30. आता ह्या 30 मध्ये काय असणार? दोघांचे अर्धे अर्धे समान असणार, दोघांचे अर्धे अर्धे समान. इथं डायरेक्ट उत्तर भेटतं, मुलाचं वय 15 आणि वडिलांचं वय त्यावेळेस किती येणार? 15 आणि 22 किती येणार? 37. कळलं? त्यावेळेसचं मुलाचं वय आलं का 15 डायरेक्ट? वडिलांचं वय विचारलं असतं तर किती आलं असतं? 22 आणि 15, 22 आणि 10 32 आणि 5 37. कळले का? दोन्ही पद्धतीने बघा, व्यवस्थित बघून घ्या. या पद्धतीने पण, ह्या पद्धतीने पण कन्सेप्ट सेमच, पण हे वय कधीच असणार? आजचं. 7 वर्षानंतरचं काढायचं, त्यावेळेसचं म्हणजेच 7 वर्षानंतरचं वय किती येणार? 15. प्रश्न समजून घ्यायचे बस, बाकी काय नाही. इथं फक्त 7च प्लस नाही करायचे, तर वडिलांचं आणि मुलाचं दोघांनी मिळून 14 वय प्लस करायचे. हे 52 आहे ना, 52 वर्ष हे 7 वर्षानंतरचं वय आहे, आणि ते पण कोणाचं? दोघांचं. दोघांच्या वयांची काय बेरीज आहे? 52. जो फरक असेल तो फरक साईडला काढायचा, मग दोघांचं काय असणार? समसमान. दोघांचं जे पण वय राहिलं असेल त्याला काय करायचं? 2 ने भागायचं, अर्धा अर्धा करून घ्यायचं. मग अर्धा असणार ज्याचं वय कमी आणि अर्धा असणार ज्याचं वय जास्त. त्याच्यामध्ये जो फरक आहे तो प्लस करायचा, मोठ्याचं वय भेटून जाणार. मग तिथं भाऊ असो, आई वडील असो किंवा लेक माय असो. कळलं? अरे समजलं का? जबरदस्त समजलंय? लाईक तो बनताय ना बॉस, लाईक करा फास्ट मध्ये. ज्यांनी केलं नसेल अजूनपर्यंत लाईक करून टाका. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगतो की नाही? मग लाईक करायचं पण सांगतो, तर ते पण ऐकायचंय. कळलं? पुढचा प्रश्न, जर a/7 बरोबर b/9 बरोबर c/11 तर s20 बरोबर c बरोबर किती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 11 9 7 9 7 11 7 9 11 11 7 9. भरपूर जण इथं जास्त डोकं लावतील आणि उत्तर चुकून टाकतील. काय करतील? तिरकस काहीतरी वेगळं करतील. काही ज्यांचं थोडंफार एव्हरेज असतील ना, ते डायरेक्ट लिहितील 7 9 11 बरोबर. ऑप्शन नंबर 3. एव्हरेज स्टुडंट येतंय कधी कधी त्यांचं बरोबर. हे जास्त अति हुशार असतात ना, ते काहीतरी वेगळं डोकं लावतात. नाही नाही, एवढं सोपं नसेल, काहीतरी वेगळं असेल. कळलंय? तर बघा, आता तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट नुसार सांगतो, पूर्ण कन्सेप्ट नुसार बघा. इथं आता a/7 बरोबर b/9 म्हणजेच काय होणार? इथं तिरकस होणार. म्हणजे हा जो भागेले तिकडं वरती जाणार आणि हा जो वरती येतो येणार खाली. म्हणजेच इथं a/b बरोबर काय होणार? 7/9 बरोबर चिन्ह असेल तर काय समोर त्याचं काय असणार? त्याची किंमत. म्हणजेच इथं काय दिसतंय तुम्हाला? a बरोबर किती आलं? 7, b बरोबर किती आलं? 9. 7 9 कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 3 मध्येच. आता c ची किंमत काढायची, सेम या पद्धतीने काढलं तर सुद्धा येणार. बघा पुढं काय? b/9 बरोबर c/11. हा b इकडे खाली गेला, 11 वरती आला. म्हणजेच काय झालं बघा, इथं b/c बरोबर काय होणार? हा 11 वरती 9 खाली, सॉरी c/b बरोबर हा 11 वरती 9 खाली. कारण b ची किंमत किती आहे? 9. c ची किंमत किती आली? 11. c बरोबर 11. मग त्यांचं गुणोत्तर काय येणार? 7 9 11. ऑप्शन नंबर 3. समजलं? एवढं सगळं करायची गरज नाही, कन्सेप्ट लक्षात पाहिजे. जो छेदस्थानी आहे बरोबर समोरचा इक्वल असेल, जो छेदस्थानी आहे त्याचं तीच किंमत असते, तीच किंमत सेम.
इथं अजून तुम्हाला d/12 जरी दिलं तर काय येणार 7 9 11 12. समजलंय? कन्सेप्ट क्लिअर? पुढचा प्रश्न, एक संख्या 20% वाढवल्यास 180 होते तर ती संख्या कोणती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 160 140 216 आणि 150. जबरदस्त खतरनाक आहेत. प्रश्न वाचला की उत्तर सांगून टाकतात. जबरदस्त खतरनाक तयारी केली, खतरनाक. आता बघा 180 कधी होते? ती संख्या 20% ने वाढवल्यावर. म्हणजे ही संख्या किती असणार? 20% वाढलेली. पहिली होती 100%, 20% वाढलेली म्हणजे 120% आले 180. आपल्याला ती संख्या काढायची. ती संख्या किती असणार रे? 100%. तिरकाच गुणाकार 180 गुणिले 100 भागिले 120. शून्य गेला शून्य गेला. 6 दुने 12, 6 त्रिक 18, 2 1 2, 50 दुने 100, 50 त्रिक 150. म्हणजे ती संख्या काय असणार? 150. ऑप्शन नंबर 4. समजलं? पाहिजे तर तुम्ही 150 चे 20% काढा, प्लस करा, किती येणार? 180. समजलंय? पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस शिपाई भरती 2024 साठी टार्गेट बॅच आहे. त्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक लाईव्ह बॅच, कॉम्बो बॅच. ज्याला पाहिजे असेल घेऊ शकतात. जबरदस्त बॅच आहे. बेसिक पासून सर्व काही कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील याच्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, 2 क्रमवार संख्यांचा लसावी 72 आहे तर त्या संख्या कोणत्या? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. बघा क्रमवार संख्या आहेत, लसावी 72 आहेत. मग काय 9 8 आहे 72. म्हणजे त्या संख्या काय असणार? 9 आणि 8 किंवा 8 आणि 9. कळलं? वेगळा कोणत्याच नाही. लसावी म्हणजे काय? क्रमवार संख्या असेल त्यांचा गुणाकार म्हणजेच त्यांचा लसावी. क्रमवार कोणत्याही संख्या घ्या, फक्त 2च सांगतोय मी. 2च क्रमवार संख्यांचा लसावी काय येतो? त्यांचा सरळ गुणाकार. कोणत्याही घ्या, कारण एक संख्या सम येते, एक संख्या विषम येते. म्हणजे कोणत्याच संख्येने कोणत्याच संख्येला भाग जात नाही. मग कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या सहमूळ संख्या म्हणजेच त्यांचा गुणाकारच त्यांचा लसावी. हे ज्या काय बेसिक कन्सेप्ट आहे ना, आपल्याकडे सगळ्या क्लिअर होऊन जातात. कळलं? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 7/9, 11/14, 3/4, 10/13. तर भरपूर जण काय बोलतील? ज्याचा अंश आणि छेद मोठा दिसतो ना, हाच असेल मोठा. तसं नसतं. हे पण सोडवायच्या 2 पद्धती आहेत. एक तर काय करायचंय, छेदाने अंशाला भाग द्यायचाय, पॉइंट मध्ये भाग काढायचाय. ज्याचा भाग मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा भाग लहान तो अपूर्णांक लहान. एकतर ही पद्धत, नाहीतर आपली पद्धत तिरकाच गुणाकार करायचा. जो मोठा येईल तो ठेवायचा, लहान येईल कट करायचं, पुढे चालायचं. गुणाकार करायला तर येतो ना फास्ट मध्ये. चला कुठूनही सुरुवात करा, कोणताही घ्या अपूर्णांक. पहिला घेतला मी 10/13, दुसरा घेतला 7/9. काय करायचं इथं? तिरकाच गुणाकार. 10 9 90, 13 7 91. हा मोठा आहे, हा कट केला, पुढे गेला. पुढचा घेतला मी 3/4, तिरकस 9 त्रिक 27, 4 7 28. आपण लहान कट, म्हणजे 7/9 मोठा आहे. अजून राहिलेला अपूर्णांक कोणता आहे? 11/14. घेतला 11/14. काय करायचं आहे? तिरकस, बाकी काहीच नाही. 11 9 99, 14 7 किती? 14 7 किती? 7 चौक 28, 98. म्हणजे हा काय येणार? लहान कट, 99 मोठा, म्हणजेच 11/14 सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे. ऑप्शन नंबर 2. पाहिजे तर भाग देऊन बघा, पॉइंट मध्ये उत्तर काढा. याचाच भाग सगळ्यात मोठा येणार. समजलाय? कशी वाटली ट्रिक? खतरनाक, जबरदस्त. तिरकाच गुणाकार करून वरती लिहून टाकायचा.
तुम्हाला मोठा अपूर्णांक शोधायचा आहे, ज्याचा भाग मोठा, ज्याचा गुणाकार मोठा तो ठेवायचा, लहान असेल त्याला कट करायचं, पुढे चालायचं. लहान काढायचं असेल लहानाला ठेवायचं, मोठ्याला कट करायचं, पुढे चालायचं. कुठूनही सुरुवात करा, कोणताही अंक घ्या, कोणताही अपूर्णांक घ्या, उत्तर हे बरोबरच येणार. असं नाही की इकडून सुरुवात केली तरच हा मोठा येणार. कुठूनही सुरुवात करा, खालून सुरुवात करा, वरून सुरुवात करा, मधून सुरुवात करा, कुठूनही सुरुवात करा, उत्तर आपलं बरोबर म्हणजे बरोबरच येणार. कळले? पुढचा प्रश्न, 400 चे 12.5% बरोबर किती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 80, 70, 50 आणि 40. काय लिहायचं उत्तर? पॉइंट बिन आलं काय घाबरायचं नाही रे, काहीच नाही. सरळ गुणाकार करून घ्यायचा, पॉइंट सरकून टाकायचे, वरती असन खाली द्यायचा 0, पॉइंट सरकला. काय करायचंय? 400 चे म्हणजेच गुणाकार 12.5% म्हणजेच काय भागिले 100. पॉइंट सरकून टाकायचा, वरतून काढून टाकायचा, खाली 0 देऊन टाकायचा. गेलं? फक्त भाग द्या. आता 2 0 गेले, 2 0 गेले, करा गुणाकार, करा सरळ गुणाकार, किंवा भाग जातोय भाग देऊन टाका. 5 दुने 10, 5 दुने 10, 5 5 25, 2 ने भाग दिला, 2 दुने 4, 25 दुने किती? 50. ऑप्शन नंबर 3. कळलं? पॉइंट आला काहीच घाबरायचं नाही. वरती पॉइंट असेल खाली 0 द्या, पॉइंट घालून टाका. एक घर सोडून पॉइंट असेल 1 0 द्या, 2 घर सोडून पॉइंट असेल 2 0 द्या, 3 घर सोडून पॉइंट असेल खाली 3 0 द्या. पॉइंट गेले, क्लिअर झाले, सरळ भाग द्यायचा, गुणाकार करायचा, बस. खाली जेवढे 0 असेल तेवढे घर सोडून नंतर पॉइंट द्या, तरी उत्तर येते बरोबर. कळलं? पुढचा प्रश्न, एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 12 तासात भरते, तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 4 तास 40 मिनिटं, 4 तास 12 मिनिटं, 4 तास 48 मिनिटं आणि पूर्ण 6 तास. काय याचं उत्तर? पाठच झाले. भरपूर जणांचा हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालाय. आपली पद्धत सिंपल साधी. काय? पहिल्या नळाने 8 तासात, दुसऱ्या नळाने 12 तासात, दोघांचा काढाला सवी किती आला? 24. 8 त्रिक 24, 12 दुने 24, दोन्ही नळांनी भरते, दोन्ही नळांनी भरते तर करा प्लस 3 आणि 2 5, 24 भागिले 5 किती आलं? 5 चोक 20, 4 उरलं, 0 घेतला, पॉइंट दिला, 5 8 40, 4.8. परंतु हे काय आहेत? 4.8 आहेत तास. पण आपल्याला जर मिनिटामध्ये रूपांतर करायचं असेल, पॉइंटच्या राईट साईडला जो पण अंक असेल त्याला सरळ सरळ 60 ने गुणा. का 60 ने गुणतोय? कारण एका तासाचे मिनिट करायचे म्हटलं तर एका तासाचे मिनिट किती? 60, म्हणून गुणिले करा 60. मग 0.8 गुणिले 60, 0 घेतला, 8 सक 48, एक घर सोडून पॉइंट, 0.8 तास म्हणजेच किती? 48 मिनिटं. म्हणजे ऑप्शन नंबर 3, 4 तास 48 मिनिटं. समजलं? 0.5 आलं असतं तर डायरेक्ट 30 मिनिटं अर्धे झाले असते. 0.75 म्हटलं तर किती येणार? तिसरा भाग. कळलं? 0.8 जे पण असेल 4 तास पूर्ण, पॉइंट नंतर जो पण अंक असेल त्याला सरळ 60 ने गुणा, उत्तर येऊन जाईल मिनिटामध्ये. कळलंय? पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरती 2024 साठी टार्गेट बॅच आपले चालू झालेले आहे. लाईव्ह बॅच, कॉम्बो बॅच, ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. समजलंय? चला पुढचा प्रश्न बघा. एका व्यापाऱ्याने एका वस्तूची किंमत सुरुवातीला 30% ने वाढवली व नंतर त्या वस्तूवर 20% सूट देऊन ती वस्तू विकली, तर त्या व्यापाऱ्याला किती टक्के फायदा झाला? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 4, 8, 16 आणि 10. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो बघा, एकदम सोप्या पद्धतीने. सुरुवातीला त्या वस्तूची किंमत होती 100 रुपये, नंतर काय झाली? 30% ने वाढली, आता झाली 130 रुपये. नंतर काय केलं? 20% सूट दिली. मग ह्याच्यातून 20% काढून सूट दिली तर काय करायला लागेल? मायनस करायला लागेल. 13 दुने 26, किती दिली सूट? 26 रुपये सूट दिली. किती वर सूट दिली? 130 वर.
130 वर 26 रुपये सूट. आता त्या वस्तूची किंमत किती झाली? 104 रुपये. पहिली होती 100, आता झाली 104. म्हणजेच काय झाले रे? सरळ 4% वाढ, 4% नफा, 4% फायदा. 100च्या जेवढेही वरती असेल तेवढा टक्के नफा, 100ला जेवढे कमी असेल तेवढा टक्के तोटा. समजली पद्धत? जबरदस्त, खतरनाक. पुढचा प्रश्न बघा. वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 620 अधिक वर्गमुळात 25 बरोबर किती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 5, 9, 5, 19, 9 आणि 81. काय करायचंय? अशा प्रकारच्या गणितामध्ये जो शेवटचा वर्गमूळ आहे तो काढायचा. याच्यामध्ये ह्या वर्गमूळामध्ये काय होणार? प्लस 25 चा वर्गमूळ 5, याच्यामध्ये 620 प्लस 5 किती झाले? 625. ह्याचा वर्गमूळ काढलं कारण वर्गमूळ चिन्ह आहे. किती आलं? 25. मग काय राहिले? वर्गमुळात 56 अधिक 25 किती आलंय? 81. मग हे कशात आहे? वर्गमुळात. मग 81 चं वर्गमूळ किती आलं? 9. 81 ला टिक करू नका, याचं शेवटी वर्गमूळ काढा. किती आलं वर्गमूळ? 9. उत्तर 9. समजलंय? पुढचा प्रश्न बघा. एका संख्येचा 1/2 13 आहे तर त्या संख्येचे 40% किती असेल? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 14.4, 15.6, 18.6 आणि यापैकी नाही. काय लिहायचं उत्तर? सोडवा. प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय हे समजलं पाहिजे, आपल्याला प्रश्न सोडवता येतो. कळले? किती आले उत्तर? ऑप्शन नंबर 1, 2, 3 की 4? आता ज्याला सोडवता येत नाही तो म्हणून सर यापैकी नाही. ऑप्शन नंबर 4 बरोबर का? बघा प्रश्नामध्ये काय सांगितलं? एका संख्येच्या 1/2. 1/2 म्हणजेच काय? 1/2 बरोबर किती आहे? 13. 2 पैकी 1 भाग आहे 13, तर ती पूर्ण संख्या किती असणार? 13 दुणे 26. ती पूर्ण संख्या किती? 26. तर त्याच संख्येचे 40%. 26 चे आपल्याला काढायचे 40%. काय करायचं? सरळ 0 गेला, भाग द्यायच्या भानगडीत पडू नका, सरळ गुणाकार करा. 26 गुणिले 4 किती आलं? 26 चोक किती? 104. खाली किती आहेत? 10. 10 असेल तर काय करायचंय? एक घर सोडून पॉइंट, म्हणजेच उत्तर किती यायला पाहिजे होतं? 10.4. 10.4 दिसतंय इथं? कुठंच दिसत नाही. येणारा ऑप्शन यापैकी नाही. जो म्हटला सर यापैकी नाही येईल उत्तर, याच आलं बरोबर. कळलं काय केलंय? 1/2, 1/2, 1/3, 1/3, 1/4, 1/4. एकूण भागापैकी हा एक भाग आहे, तोच दिलाय 13. एकूण भाग किती गुणिले डायरेक्ट त्याला करा. 1/3 असतं तर काय केलं असतं? 13 गुणिले 3. समजलं? मग जी पण संख्या येईल त्या संख्येचं सांगितलंय 40%. मग 26 चे 40% किती आलं? 10.4. आहे का ऑप्शन मध्ये? नाहीये. मग येणार उत्तर यापैकी नाही. समजलंय? क्लिअर? नाही तर प्रश्न वाचता वाचता सगळ्यांना घाम फुटून जातो. तर हे द्वितीयांश तृतीयांश आलं तर काय करायचं समजत नाही. इकडे आलं सगळं क्लिअर होऊन जाणार. फक्त आपलं काय करायचंय? लिंक शेअर करायची, लाईक करून जायचं. कळलंय? पुढचा प्रश्न. मनोज व केदारने अनुक्रमे 5,000 रुपयाने 8,000 रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षा अखेर त्यांना 390 रुपये नफा झाला, तर त्यात मनोजचा फायदा किती झाला? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 150, 140, 240 आणि 300 रुपये. बघा भागीदारी याच्यामधला प्रश्न आहे, भागीदारी या टॉपिक मधला. आता इथं तुम्हाला फक्त भांडवल दिले, मुदत दिलेली नाही, म्हणजे मुदत दोघांची समान असणार. व त्यांना जो पण काही नफा भेटणार तो डायरेक्ट त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणात भेटणार. भांडवल किती आहे? 5,000, 8,000. गुणोत्तर काढा. 3 0 कट, 3 0 कट. म्हणजे मनोजचा काय भाग आहे? 5 आणि केदारचा भाग आहे 8. मग दोघांची करा बेरीज. दोघांनी मिळून भेटले 390.
8 आणि 5 13, 390 भागिले 13, 13 त्रिक 39, 0 एक भाग बरोबर 30. कोणाचा विचारलाय? मनोजचा. मनोजचा फायदा, मनोजचा भाग किती आहे? 5. मग 30 गुणिले 5 करा डायरेक्ट, 3 5 15, 150 रुपये. मनोजला भेटले 150, याला भेटले 3 8 24, 240 रुपये. मनोजचं विचारलंय, मनोजला किती रुपये भेटले? 150 रुपये. समजलं? बेसिक कन्सेप्ट. गणिताला कन्सेप्ट शिवाय पर्याय नाही. किती तुम्ही शॉर्ट ट्रिक, किती तुम्ही सूत्र लक्षात ठेवणार, परीक्षेला पण ते सूत्र तिकडे आठवले पाहिजे. कळले? पुढचा प्रश्न बघा. 1200 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 240, 252, 242, 264. आता भरपूर जण लय घाबरतात, सर ते चक्रवाढ व्याज कसं काढायचं? चक्रवाढ व्याज काढायच्या 3 पद्धत भरपूर आहेत. चक्रवाढ व्याज काढायच्या भरपूर पद्धत आहेत, तरी मी तुम्हाला 3 पद्धत सांगतो बघा लगेच ऑन द स्पॉट. पहिली सिंपल पद्धत, जे पण मुद्दल आहे, जेवढा दर आहे त्या दराने काढून घ्या. किती आलं? 120. ते ह्याच्यात प्लस करा, 1200 मध्ये 120 प्लस झाले, हे आलं पहिल्या वर्षाचं. दुसऱ्या वर्षाचं काढा, 1200 आणि 120 किती झाले? 1320. परत ह्याचे 10% काढा, किती आलं? 2 शून्य कट 132. 2 वर्षाचं व्याज किती आलं? 252. 252. समजलं? ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत सांगून देतो. 1200 रुपये आहे, दर झालाय 10%, 10%नी जास्त म्हणजेच किती असणार? 110%. परत 110%, कारण 2 वर्षाचं काढायचंय. 0 0 कट करायचे फक्त. 1 2 3 4, 1 2 3 4, 0 0 कट. आता हे जे उत्तर येणार आहे हे काय असणार आहे? रास असणार आहे, कारण ह्याच्यात 100 मुद्दल आणि 10% व्याज दोन्ही पण आहे. आपल्याला मुद्दल वजा केल्यानंतर फक्त व्याज भेटेल. मग करा सगळ्यांचा गुणाकार. 11चा वर्ग 121 गुणिले 12, 12 1 12, 12 2 24 आणि 1 25, 12 1 12 2 14, किती आलं? 1452. ह्याच्यातून मुद्दल वजा करा, किती आलं? 252 रुपये. ऑप्शन नंबर 2. समजलं? ह्या पद्धतीने केलं तर तुम्हाला काय भेटणार? रास भेटणार. का रास भेटणार? आपण घेतले किती? 110%. 100% मुद्दल आहे, 10% व्याज आहे. मग उत्तर पण तुम्हाला तेच भेटणार ना, मुद्दल आणि व्याज. काय भेटणार? रास. मग तुम्हाला रास पाहिजे का? तुम्हाला पाहिजे फक्त व्याज. मग काय करायला लागेल? मुद्दल वजा. कन्सेप्ट क्लिअर? बेसिक पद्धत ही एक पद्धत. अजून एक तिसरी पद्धत सांगतो. तिसऱ्या पद्धतीने सांगतो. काय करायचंय बघा. मुद्दल आहे 1200 रुपये, दर आहे 10%. 10%नी काढलं किती आलं? 120. पहिल्या वर्षी 120, दुसऱ्या वर्षी सुद्धा 120 तर असणारच. चक्रवाढ व्याज मध्ये काय होतं? व्याजावरती व्याज वाढतं. पहिल्या वर्षी 120 आहे, दुसऱ्या वर्षी 120 तर असणारच. ह्या व्याजावरती व्याज वाढणार, म्हणजे 120 चे 10% किती आलं? 12 रुपये. करा सगळ्यांची बेरीज. 120 120 240 प्लस 12 किती येणार? 252. समजलं सगळ्यांना? तिसरी पद्धत समजली. माझ्याकडे चौथी पण पद्धत आहे, पण तुम्हाला एवढ्या पद्धती मग तुम्ही परत कन्फ्यूज होणार. कळलं? तिन्ही पद्धती सांगितल्यात बघा. ज्याला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने करा. ज्याला ही सोपी वाटते प्लस करून परत काढायचं, या पद्धतीने करा. ज्याला ही सोपी वाटते, ज्याचा गुणाकार एकदम स्ट्रॉंग आहे, फास्ट मध्ये काढू शकतो, त्याला ही पद्धत सोपी वाटेल. ज्याला वाटलं आपल्याला काहीतरी ट्रिकने जायचे, काहीतरी वेगळ्या पद्धतीने जायचे, याही पद्धतीने जाऊ शकतो. 120 120 120 प्रत्येक वेळेस ते तर राहणारच, प्लस काय होणार? व्याजावरती व्याज वाढणार. याला म्हणतात चक्रवाढ व्याज. क्लिअर? आवडले सगळ्यांना? चला मग लाईक करून टाका फास्ट मध्ये.
चला शेवटचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता पायथागोरसचे त्रिकूट नाही? अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बघू द्यात किती जण कमेंट करतात ते. चला ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बघू द्या किती जण लाईक करतात आहेत, किती जण कमेंट करतात आहेत, किती जणांना लेक्चर आवडतंय आपलं. कळलं? त्रिकूट नाही. प्रश्न नीट वाचायचा आहे आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. चला टिक्कर मराठी ऍप ज्यांनी आतापर्यंत डाउनलोड केलं नसेल त्यांनी करून घ्या, नक्कीच फायदा होणार आहे. काय फायदा होणार आहे? टिक्कर मराठीचे आपले जे पण युट्यूबचे लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ तुम्हाला टिक्कर मराठी ऍप यामध्येच भेटणार. फ्री पीडीएफ ह्या ऑप्शन मध्ये आणि एकदम फ्री मध्ये सगळे. मग ते मराठी असो, अंकगणित असो, बुद्धिमत्ता असो, जीके असो, सगळ्यांची पीडीएफ तुम्हाला फ्री पीडीएफ ह्या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. आपले 100 डेज चॅलेंजचे सगळे पीडीएफ आतापर्यंत 71-72 जेवढे पण आपले लेक्चर झाले त्या सगळे लेक्चरचे पीडीएफ तुम्हाला या फ्री पीडीएफ ह्या ऑप्शन मध्ये भेटणार आहे. अंकगणित, मराठी, बुद्धिमत्ता सगळ्यांच्या 100 डेज चॅलेंज. कळलं? आणि त्याचप्रमाणे पोलीस भरती 2024 साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, जास्तीत जास्त लिंक शेअर करायची. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक गेली पाहिजे. कळलं? आणि जाता जाता ज्यांनी लाईक नसेल केलं अजून त्यांनी सुद्धा लाईक करून जायचंय. समजलंय? चला मग आज आपण लेक्चर इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता, न चुकता न विसरता सगळ्यांनी यायचंय. थँक्यू. जय हिंद.